प्रश्न पहिला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा विधी कोणी केला? ए. समर्थ रामदास, बी. दादोजी कोंडदेव, सी. गागा भट्ट, डी. मोरोपंत पिंगळे. बरोबर उत्तर आहे गागा भट. प्रश्न दुसरा. शिवाजी महाराजांनी तोरणा किल्ला कोणत्या वर्षी जिंकला? ए. 1645, बी. 1646, सी. 1647, डी. 1648. बरोबर उत्तर आहे 1646. प्रश्न तिसरा. राजव्यवहार कोश हा ग्रंथ कोणाच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आला? ए. अण्णाजी दत्तो, बी. मोरोपंत पिंगळे, सी. रघुनाथ पंत हनमंते, डी. बाळाजी आवजी. बरोबर उत्तर आहे रघुनाथ पंत हणमंते. प्रश्न चौथा. महाराजांनी सुरतेवर पहिली मोहीम कधी केली? ए. 1662, बी. 1663, सी. 1664, डी. 1665. बरोबर उत्तर आहे 1664. प्रश्न पाचवा. पुरंदरच्या तहावेळी मुघल सेनेचा प्रमुख कोण होता? ए. शाहिस्तेखान, बी. मिर्झा राजा जयसिंग, सी. औरंगजेब, डी. दिलेर खान. बरोबर उत्तर आहे मिर्झा राजे जयसिंग. प्रश्न सहावा. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळातील पंडितराव पदाचे कार्य काय होते? ए. सैन्य व्यवसाय, बी. न्यायदान, सी. धार्मिक कार्य, डी. परराष्ट्र व्यवहार. बरोबर उत्तर आहे धार्मिक कार्य. प्रश्न सातवा. शिवाजी महाराजांनी रायगडचे पूर्वजे नाव काय होते? ए. कोंढाणा, बी. रायरी, सी. मुरुबंदेव, डी. विशाळगड. बरोबर उत्तर आहे रायरी. प्रश्न आठवा. शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची भेट कोणत्या दिवशी झाली? ए. 10 नोव्हेंबर 1659, बी. 10 नोव्हेंबर 1660, सी. 15 नोव्हेंबर 1659, डी. 5 नोव्हेंबर 1659. बरोबर उत्तर आहे 10 नोव्हेंबर 1659. प्रश्न नववा. शिवाजी महाराजांनी बांधलेला पहिला सागरी किल्ला मानला जातो? ए. सिंधुदुर्ग, बी. विजयदुर्ग, सी. सुवर्णदुर्ग, डी. पद्मदुर्ग. बरोबर उत्तर आहे पद्मदुर्ग. प्रश्न 10वा. शिवाजी महाराजांच्या अष्टप्रधान मंडळात अमात्यपद कोण सांभाळत होते? ए. रामचंद्रपंत अमात्य, बी. मोरोपंत पिंगळे, सी. अण्णाजी दत्तो, डी. निराजी रावजी. बरोबर उत्तर आहे रामचंद्रपंत अमात्य.